Welcome students. In previous lecture, we are seen thermochemistry, enthalpy of chemical reaction, exothermic and endothermic reactions, standard enthalpy of reaction, thermodynamic standard state, thermochemical equation, and example of thermochemical equation. Today, we will learn the standard enthalpy of formation. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनसाठी आपण जे नोटेशन वापरतोय डेल्टा H0. आता हे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतोय. कन्सिडर H2 गॅसियस फॉर्ममध्ये प्लस 1/2 O2 गॅसियस फॉर्ममध्ये इट फॉर्म्स वॉटर इन द लिक्विड फॉर्म दॅट इज इन इट्स स्टँडर्ड फॉर्म. इथं लिक्विड फॉर्ममध्ये काय होते वॉटर तयार होते. आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनची जर आपण एन्थॅल्पी बघितली तर एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन इज -286 किलो जूल. आता ह्या रिॲक्शनमध्ये आपण तुम्ही सांगू शकता जेव्हा 1 मोल ऑफ द लिक्विड वॉटर इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज फॉर्म्ड फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन गॅसेस in their standard state and the enthalpy change for the reaction would be the standard enthalpy of the formation of water, and that is the standard enthalpy of the formation of water is -286 kilojoule per mole. म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये आपण बघितलं की तर 1 मोल वॉटर तयार होतोय. हा जो 1 मोल वॉटर तयार होतोय हा 1 मोल वॉटर कशापासून तयार होणार आहे तर हायड्रोजन इलेमेंट पासून आणि ऑक्सिजन इलेमेंट पासून. हे दोन्ही इलेमेंट पासून इथं काय तयार होतोय वॉटर तयार होतोय. हा वॉटर त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये तयार होतोय आणि जे इलेमेंट्स आहेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे सुद्धा काय त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. आणि हे 1 मोल वॉटर फॉर्म होत असताना जी आपण रिॲक्शन बघितली आणि त्या रिॲक्शनची एन्थॅल्पी म्हणजेच काय असते एन्थॅल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ वॉटर असते. म्हणजे अशा कुठल्याही रिॲक्शन वरून 1 मोल सबस्टन्स फॉर्म होत असताना किंवा कंपाऊंड फॉर्म होत असताना जो एन्थॅल्पी मध्ये चेंज आहे त्या एन्थॅल्पी मधल्या चेंजलाच काय म्हणलं जातं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असं तुम्ही म्हणू शकता. आणि मग हे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द फॉर्मेशनची डेफिनेशन दिली जाते. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ ए कंपाऊंड इज द एन्थॅल्पी चेंज दॅट accompanies a reaction in which 1 mole of pure compound in its standard state is formed from its elements in their standard states. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे इलेमेंट स्टँडर्ड स्टेटमध्ये असले पाहिजेत. कंपाऊंड त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये तयार झालं पाहिजे आणि ते 1 मोल असलं पाहिजे. तेव्हा जो एन्थॅल्पीमध्ये चेंज होतो त्या एन्थॅल्पीमधल्या चेंजला काय म्हणलं जातं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द फॉर्मेशन असं म्हणलं जातं. आता याच्यावरून आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ द मिथेन in its standard state from the elements carbon and hydrogen in their standard state. म्हणजे इथं आपल्याला काय करायचंय तर मिथेन गॅस तयार करायचंय. हा मिथेन गॅस तयार करण्यासाठी जे इलेमेंट्स असतात ते इलेमेंट्स कुठले असणार आहे कार्बन असणार आहे आणि दुसरं हायड्रोजन असणार आहे. आता आपण बघितलं कार्बन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये असतो म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे ग्राफाइट फॉर्ममध्ये असणार आहे. हायड्रोजन त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे गॅसियस फॉर्ममध्ये असला पाहिजे. आणि मग ही जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा काय होणार आहे जो एन्थॅल्पीमध्ये चेंज आहे त्या एन्थॅल्पी मधल्या चेंजला काय म्हणलं जातं एन्थॅल्पी ऑफ द फॉर्मेशन असं म्हणलं जातं. आणि मग ही एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशनची व्हॅल्यू बघितली तुम्ही तर एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन इज इक्वल टू -74.8 किलो जूल पर मोल. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये काय केलं जातं 74.8 किलो जूल एवढी हीट इव्हॉल्व केली जाते
म्हणजे ही काय आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. आता रिॲक्शन टू फॉर्म ए सबस्टन्स फ्रॉम इट्स कॉन्स्टंट इलेमेंट इज ए हायपोथेटिकल. ह्या रिॲक्शन कशा असतात, हायपोथेटिकल असू शकतात. कारण इट इज नॉट पॉसिबल टू कंबाईन द कार्बन अँड हायड्रोजन इन द लॅबोरेटरी टू फॉर्म द मिथेन. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तुम्ही कार्बन घेतला, हायड्रोजन घेतला आणि त्याच्यापासून मिथेन गॅस लॅबोरेटरीमध्ये तयार करू शकत नाही. मग आपण इथं बघितले एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन ऑफ द फॉर्मेशन ऑफ मिथेन कॅनॉट बी मेजर डायरेक्टली. इट कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इनडायरेक्ट मेथड. म्हणजे इथंची जर तुम्हाला दिसणारी जी व्हॅल्यू आहे एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ मिथेन, ही तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये ही रिॲक्शन घडवून आणता येत नाही आणि त्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही डायरेक्ट मेजर करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, ज्या इनडायरेक्ट मेथड आहेत, पुढे आपण त्याचं बघणार आहे हेज लॉमध्ये, त्याचा वापर करून तुम्ही त्याची काय काढू शकता, व्हॅल्यू काढू शकता. अशा पद्धतीनं कुठलाही सबस्टन्स, कुठलाही कंपाऊंड 1 मोल तयार करत असताना जो एन्थाल्पीमध्ये चेंज होतो, त्या एन्थाल्पीमधल्या चेंजला काय म्हणलं जातं, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ द कंपाऊंड. आता हे जे स्टँडर्ड एन्थाल्पीचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, कुठल्याही केमिकल रिॲक्शनची काय काढू शकता, एन्थाल्पी काढू शकता. दॅट इज तुम्ही म्हणू शकणार आहे द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन फ्रॉम दिस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे कुठल्याही एखाद्या केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी तुम्ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन वरून सुद्धा काय करू शकता, डिटरमाइन करू शकता. Standard enthalpy of formation of compound is used to determine the standard enthalpies of reaction. म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये जे कंपाऊंड इन्व्हॉल्व झालेले आहेत त्या कंपाऊंडच्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून तुम्ही त्या केमिकल रिॲक्शनची काय करू शकता, एन्थाल्पी काढू शकता. आणि मग आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ डेल्टा आर एच झिरो फ्रॉम डेल्टा एफ एच झिरो हे आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहेत महत्त्वाचे. त्यातला पहिला पॉईंट आहे द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ इलेमेंट इज झिरो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायचं किंवा नोट डाऊन करूनच ठेवायचं आहे. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट इज झिरो. म्हणजे कुठलाही तुम्ही इलेमेंट घेतला त्या इलेमेंटची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ही झिरो असते. जेव्हा तुम्हाला याच्यावरून एक्झाम्पल सोडवायचे आहे त्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा ही व्हॅल्यू दिली जात नाही, कारण स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ इलेमेंट ही झिरो असते आणि तुम्हाला ती माहीत आहे असं कन्सिडर केलं जातं आणि त्यामुळं हा पॉईंट आपण काय करायचं आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपण बघितलं की हायड्रोजन घेतला आपण, हा हायड्रोजन काय आहे तर इलेमेंट फॉर्ममध्ये आहे आणि त्याची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय आहे, झिरो आहे. इथं क्लोरीन घेतला, हा क्लोरीन मोलेक्यूल जर आपल्याला Cl2 दिसत असला तरी तो सुद्धा काही इलेमेंट आहे आणि त्याची सुद्धा एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन झिरो आहे. तुम्ही कार्बन घेतला, त्या कार्बनची सुद्धा एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन काय आहे, झिरो आहे. कारण हे जे असणारे सगळे काय आहेत, इलेमेंट्स आहेत आणि इलेमेंटची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन काय असते, झिरो असते. त्यानंतर आपल्याला दुसरा पॉईंट बघायचा आहे, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन कंपाऊंड ही कशा एवढी असते, तर त्या कंपाऊंडच्या स्टँडर्ड एन्थाल्पी एवढी असते. आणि म्हणून तुम्ही असंही लिहू शकता द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू एन्थाल्पी किंवा स्टँडर्ड एस झिरो लिहिले म्हणून स्टँडर्ड म्हणू शकता, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड. म्हणजे त्या कंपाऊंडची असणाऱ्या स्टँडर्ड एन्थाल्पी एवढीच त्याची काय असते, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असते. आणि मग ह्या गोष्टीचा आपण विचार करून आपण काय करू शकतो, तुम्हाला कुठल्याही केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी काढता येते एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन वर. आणि मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, तर आपण एक जनरल रिॲक्शन घेणार आहे. कन्सिडर द रिॲक्शन
ह्याच्यामध्ये A moles of reactant A reacts with B moles of reactant B. It forms C moles of the product C and D moles of the product D. ही आपली केमिकल रिॲक्शन आहे आणि ह्या केमिकल रिॲक्शनची आपल्याला काय काढायचे आहे, एन्थाल्पी काढायची आहे. आणि किंवा पण तुम्ही स्टँडर्ड एन्थाल्पी ह्या केमिकल रिॲक्शनची काढायची असं आपण म्हणू शकतो. आणि मग ही स्टँडर्ड एन्थाल्पी ह्या रिॲक्शनची कशी काढली जाते, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन इज गिवन बाय, हे इक्वेशन दिलं जातं, द एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये लिहिले C मल्टिप्लाइड बाय द एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ C प्लस D मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ D मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे A मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ A प्लस B मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ B. आता तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय आहेत, A आणि B रिॲक्टंट आहेत आणि C आणि D काय आहेत, प्रोडक्ट्स आहेत. आणि मग इथं आपण बघितलंय की हे जे असणारे प्रोडक्ट आणि रिॲक्टंट याच्या काय केलेले आहे, एन्थाल्पीची वजाबाकी केलेली आहे. म्हणजे इथं आपण त्याचे असणारे जे स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशियंट आहे त्याने करस्पॉन्डिंग एन्थाल्पीला मल्टिप्लाइड केलेलं आहे आणि प्रोडक्टच्या एन्थाल्पीमधून रिॲक्टंटची एन्थाल्पी काय केलेली आहे, वजा केलेली आहे. आता आपण इथं बघितलं की एन्थाल्पी ऑफ द कंपाऊंड इज इक्वल टू एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. आणि त्याच्यावरून तुम्ही हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन अशा पद्धतीने लिहू शकता, दॅट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये आपण लिहिले C मल्टिप्लाइड बाय द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ C प्लस D मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ D. ब्रॅकेट कंप्लीट केले. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण मायनस करतोय, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण काय घेतो, A मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ A प्लस B मल्टिप्लाइड बाय स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ B. आता याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की इथं आपण काय केलंय, तर सम केलेली आहे, बेरीज केलेली आहे. कशाची बेरीज केलेली आहे, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स अँड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. आणि त्याच्यावरून तुम्ही इक्वेशन लिहू शकता, दॅट इज द एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ द एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ रिॲक्टंट. आणि ह्या इक्वेशनचा वापर करून तुम्हाला दिलेल्या कुठल्याही केमिकल रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी तुम्ही काढू शकता. कशावरून, एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स किंवा इलेमेंट्स. म्हणजे दिलेल्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व झालेले इलेमेंट असतील किंवा कंपाऊंड्स असतील त्याच्या एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनवरून आपण कुठल्याही केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी काढू शकतो. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे. आपला पुढचा पॉईंट आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द कंबशन. आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द कंबशन त्यासाठी आपण नोटेशन वापरतो डेल्टा CH0. आणि हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय करतोय, एक रिॲक्शन घेतोय. कन्सिडर द रिॲक्शन. इथं आपण काय घेतोय, C2H2 गॅसियस फॉर्ममध्ये इथिलीन आपण घेतलेलं आहे किंवा त्याला तुम्ही ॲसिटिलीन असं म्हणू शकता, हे आपण घेतलेलं आहे. याची रिॲक्शन आपण ऑक्सिजन बरोबर करतोय आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, कार्बन डायऑक्साईड मिळणार आहे आणि वॉटर मिळणार आहे. आता C2H2 हा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, गॅसियस फॉर्ममध्ये आहे. ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये आहे. तयार झालेला कार्बन डायऑक्साईड त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये गॅसियस फॉर्ममध्ये तयार होतोय आणि वॉटर सुद्धा काय होतोय, त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये तयार होतोय, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये तयार होतोय. आणि मग ही जर आपण रिॲक्शन घेतली, ह्या रिॲक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन तुम्ही काढली आणि एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शनची व्हॅल्यू इथं काय येते, -1300 किलो जूल येते.
आणि मग तुम्ही सांगू शकता इन दिस रिॲक्शन स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ द ऑक्सिडेशन रिॲक्शन, कारण इथं ऑक्सिडेशन होते. आणि हा किती आहे? -1300 किलो जूल आहे. आणि ही चीज व्हॅल्यू आहे इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ ॲसिटिलीन. आणि हीच ॲसिटिलीनची काय आहे? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन आहे. म्हणजे कंबशनची तुम्हाला माहित आहे डेफिनेशन काय आहे? दिलेला जो सबस्टन्स आहे तो काय केला जातो? एअरमध्ये किंवा एक्सेस ऑफ ऑक्सिजनमध्ये बर्न केला जातो आणि त्याच रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो? कंबशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि मग ही कंबशन रिॲक्शन होत असताना जो एन्थॅल्पीमधला चेंज तुम्ही काढणार आहे की जेव्हा तुमचा असणारा सबस्टन्स किती असणार आहे? 1 मोल असणार आहे आणि त्याची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार आहे का किंवा तो एअरमध्ये बर्न होणार आहे, तेव्हा जो एन्थॅल्पीमध्ये चेंज आहे त्या एन्थॅल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणतो? एन्थॅल्पी ऑफ द कंबशन. आता आपल्याला काय बघायचं? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द कंबशन बघायचं. म्हणजे तिथं असणारा सबस्टन्स हा कसा असला पाहिजे? त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये असला पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही त्याचं ऑक्सिडेशन घडवून आणता तेव्हा जो एन्थॅल्पीमध्ये चेंज आहे त्याला काय म्हणलं जातं? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन ऑफ द सबस्टन्स. आणि मग त्यासाठी आपण डेफिनेशन बघणार आहे. द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द कंबशन ऑफ ए सबस्टन्स इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state is completely oxidized. म्हणजे इथं 1 मोल आपण सबस्टन्स घेतोय तो त्याच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, त्याचं कम्प्लिटली आपण काय करतोय? ऑक्सिडेशन करतोय. हे कम्प्लिटली ऑक्सिडेशन करत असताना त्याच्यामध्ये जो एन्थॅल्पीमध्ये चेंज होतोय त्या एन्थॅल्पीमधल्या चेंजला आपण काय म्हणतोय? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन असं म्हणतोय. त्यानंतर पुढचा आपण पॉइंट बघणार आहे आणि पुढचा आपला पॉइंट आहे बॉन्ड एन्थॅल्पी. आता बॉन्ड एन्थॅल्पी पाहण्याआधी आपल्याला माहित आहे केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स द ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ द बॉन्ड्स. तुम्ही जर बघितली कुठलीही तुम्ही केमिकल रिॲक्शन घेतली तर त्या केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतात? जे रिॲक्टंट आहेत त्या रिॲक्टंटमधले बॉन्ड काय होतात? ब्रेक होतात आणि प्रोडक्टमध्ये नवीन बॉन्ड काय होत असतात? तयार होत असतात. आणि मग जर तुम्ही बघितलं एनर्जी इज ऑलवेज रिक्वायर्ड टू ब्रेक ए केमिकल बॉन्ड्स. आणि केमिकल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते किंवा रिक्वायरमेंट असते. अँड एनर्जी इज ऑलवेज रिलीज्ड इन द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. आणि जेव्हा बॉन्ड काय होतोय? तयार होतोय त्यावेळेला एनर्जी काय केली जाते? रिलीज केली जाते. आणि मग आपल्याला हा एन्थॅल्पी चेंज बघायचा आहे. तो एन्थॅल्पी चेंज बघत असताना आपण काय बघणार आहे? पर्टिक्युलर तुम्ही काय घेणार आहे? तर कोव्हॅलंट बॉन्ड 1 मोल सब मोलेक्यूल मधला घेणार आहे आणि तो ब्रेक करण्यासाठी जी लागणारी एनर्जीची क्वांटिटी आहे किंवा एन्थॅल्पी चेंज आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे? बॉन्ड एन्थॅल्पी असं म्हणू शकता. आणि मग हे बॉन्ड एन्थॅल्पी तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपण काय करणार आहे? एक एक्झाम्पल बघणार आहे. ते एक्झाम्पल आपण काय बघतोय बघा. कन्सिडर द रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये तुम्ही काय घेतले? H2 गॅसियस फॉर्ममध्ये म्हणजे हायड्रोजनचा मोलेक्यूल घेतलेला आहे. आणि हायड्रोजनच्या मोलेक्यूल तुम्ही काय करताय? त्याच्यामध्ये असणारा बॉन्ड हायड्रोजन हायड्रोजन असणारे तुम्ही ब्रेक करताय. म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? हायड्रोजन ॲटममध्ये झालंय. आणि ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची असणारी एन्थॅल्पी दिलेली आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन 436.4 किलो जूल दिलेले आहे. आता आपण जर बघितलं ही जी रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही 1 मोल हायड्रोजन घेतला आणि त्याचं काय केलं? डिकम्पोज्ड केला. त्याच्यापासून गॅसियस ॲटम तयार झाले आणि हे गॅसियस ॲटम होत असताना त्याच्यामध्ये असणारा एन्थॅल्पी चेंज हा 436.4 किलो जूल आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता की त्याच्यामध्ये काय आहे? तर हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे आणि तो हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी सुद्धा काय असणार आहे? 436.4 किलो जूल लागणार आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता द बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ द हायड्रोजन हायड्रोजन बॉन्ड इज 436.4 किलो जूल.
आणि मग त्याच्यावरून आपण काय देणार आहे तर डेफिनेशन ऑफ दी बॉन्ड एन्थाल्पी. आणि मग एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू break particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to produce gaseous atom and or radical is called as a bond enthalpy. म्हणजे आपण ही बॉन्ड एन्थाल्पीची डेफिनेशन बघितली. एन्थाल्पी चेंज required to break a particular covalent bond in 1 mole of gaseous molecule to produce gaseous atom and or radical is called as a bond enthalpy. म्हणजे 1 मोल तुम्ही एखादा गॅसियस मोलेक्यूल घेतला आणि तो ब्रेक केल्यानंतर त्याचं तुम्ही कशामध्ये गॅसियस ॲटममध्ये किंवा रॅडिकल्समध्ये तुम्ही त्याचं कन्व्हर्जन करणार आहे. आणि हे करण्यासाठी जी एनर्जीची क्वांटिटी आवश्यकता आहे त्या आवश्यक असणाऱ्या एनर्जीच्याच क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो बॉन्ड एन्थाल्पी असं म्हणत असतो. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेणार आहे. त्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय करतोय HCl मोलेक्यूल घेतोय आणि हा जो HCl मोलेक्यूल आहे त्याचं काय करणार आहे आपण डिसोसिएशन करणार आहे. HCl मोलेक्यूल डिसोसिएट झाला की त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे तर हायड्रोजन ॲटममध्ये आणि क्लोरीन ॲटममध्ये होणार आहे. आणि मग इथं जी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन ही आहे ती एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन 431.9 किलोजूल आहे. इथं असणारी एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन 431.9 किलोजूल म्हणजे 431.9 किलोजूल एवढी ह्या रिॲक्शनसाठी एन्थाल्पीमधला चेंज आहे. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता ह्या मोलेक्यूलमध्ये एकच बॉन्ड आहेत आणि तो बॉन्ड कुठला असणार आहे हायड्रोजन आणि क्लोरीन असणार आहे. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी ऑफ द HCl बॉन्ड तुम्ही म्हणू शकता 431.9 किलोजूल. म्हणजे इथं असणाऱ्या HCl बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी किती येते 431.9 किलोजूल पर मोल येते. आता आपण बघितलं की आपल्याकडे जे सबस्टन्सेस केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणार आहेत त्याच्यामध्ये असणारे काही मोलेक्यूल हे कसे असणार आहेत डाय ॲटॉमिक असतील तर काही मोलेक्यूल हे कसे असणार आहेत पॉली ॲटॉमिक मोलेक्यूल असणार आहेत. आता पॉली ॲटॉमिक मोलेक्यूलमध्ये तुम्ही जर बघितलं तर पॉली ॲटॉमिक मोलेमध्ये इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉली ॲटॉमिक मोलेक्यूल इज असोसिएटेड विथ इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थाल्पी. पॉली ॲटॉमिक मोलेक्यूलमध्ये प्रत्येक बॉन्डची असणारी बॉन्ड एन्थाल्पी ही स्पेसिफिक असते. आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतलं इथं द thermochemical equation for the dissociation of the water molecule. इथं आपण वॉटर मोलेक्यूल घेतलाय म्हणजे हा सुद्धा पॉली ॲटॉमिक मोलेक्यूल आहे. म्हणजे 2 पेक्षा जास्त ॲटम त्याच्यामध्ये आहेत अशा मोलेक्यूलला आपण काय म्हणतो पॉली ॲटॉमिक मोलेक्यूल असं म्हणतो. आणि मग ह्या पॉली ॲटॉमिक मोलेक्यूलमधले जर बघितलं वॉटरचं तुम्ही काय केलं डिसोसिएशन केलं तर त्याच्यापासून 2 हायड्रोजनचे ॲटम तयार होणार आहेत आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम तयार होणार आहे. आणि ही जर तुम्ही केमिकल रिॲक्शन बघितली त्या केमिकल रिॲक्शनची असणारी जी एन्थाल्पी आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन त्याची व्हॅल्यू आहे 927 किलोजूल. त्याची असणारी व्हॅल्यू किती आहे 927 किलोजूल. म्हणजे 927 किलोजूल ही कशाची बॉन्ड एन्थाल्पी आहे जेव्हा 1 मोल वॉटर तुम्ही काय करताय डिसोसिएट करताय आणि त्याच्यापासून हायड्रोजनचे 2 ॲटम ऑक्सिजनचा 1 ॲटम तयार होतोय आणि तेव्हा ह्या रिॲक्शनची असणारी एन्थाल्पी 927 किलोजूल आहे. आता आपल्याला माहित आहे की वॉटरमध्ये असणारे जे बॉन्ड्स असतात ते बॉन्ड कुठले असतात त्याच्यामध्ये 2 OH बॉन्ड असतात आणि वॉटरमध्ये असणारे 2 OH बॉन्ड हे बॉन्ड काय असतात आयडेंटिकल असतात. आता जर त्याच्यामध्ये आपण 11वी मध्ये हायब्रिडायझेशन बघितलेलं त्या हायब्रिडायझेशनमध्ये आपण बघितले प्रोसेसमध्ये की वॉटरमध्ये असणारे 2 OH बॉन्ड हे काय आहेत आयडेंटिकल आहेत आणि जर ते बॉन्ड आयडेंटिकल असतील तर ते ब्रेक होण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी ही काय लागायला पाहिजे सेमच लागायला पाहिजे आयडेंटिकल लागायला पाहिजे.
परंतु असं होत नाही. जर तुम्ही बघितलं वॉटरमध्ये असणारा पहिला OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी वेगळी असते आणि दुसरा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी ही काय असते, वेगळी असते. इथं आपण दिलेले आहे 2 स्टेपमध्ये त्याचं डिसोसिएशन होते आणि पहिल्या स्टेपमध्ये आपण बघतोय वॉटर हा काय आहे तर गॅसियस फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं ते ब्रेक केला, त्याच्यापासून OH बॉन्ड आणि एक हायड्रोजन ॲटम काय होणार, सेपरेट होणार. म्हणजे पहिला OH बॉन्ड ब्रेक होण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी किती लागते, दॅट इज द एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन तुम्हाला दिलेलं आहे इज इक्वल टू 499 किलो जूल. म्हणजे पहिला OH बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 499 किलो जूल एवढी एनर्जी लागते. आणि दुसरी रिॲक्शन दिलेली आहे OH गॅसियस फॉर्ममध्ये, त्याचं डिसोसिएशन होते, ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये मिळतोय, हायड्रोजन गॅसियस फॉर्ममध्ये मिळतो. ह्या जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन दिलेली आहे 428 किलो जूल. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये आपण बघतोय की दुसरा जो वॉटरमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी लागते ती किती लागते, 428 किलो जूल पर मोल लागते. आणि मग आपण बघितलं की ह्या दोन्हीची आपण बेरीज केलेली आहे खाली. जेव्हा बेरीज केली जाते तेव्हा आपण बघतो जी लागणारी एनर्जीची क्वांटिटी आहे ती किती लागते, 927 किलो जूल लागते. म्हणजेच आपण सुरुवातीला लिहिलेली आहे वॉटर मोलेक्युलचं डिसोसिएशन करतोय तेव्हा लागणारी एनर्जीची क्वांटिटी काय लागते, 927 किलो जूल लागते. परंतु इथं आपण दोन्ही बॉन्ड आयडेंटिकल असले तरी त्याच्यामध्ये लागणारी एनर्जीची क्वांटिटी ही काय लागते, आपल्याला वेगळी लागते. पहिला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 499 किलो जूल एनर्जी लागते, तर दुसरा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 428 किलो जूल एनर्जीची क्वांटिटी लागते. आणि मग आपण ह्याच्यावरून बघलो की टोटल एन्थॅल्पी चेंज हा 927 किलो जूल आहे, नॉट अ ट्वाईस ॲज अ लार्ज ऑफ द OH बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे ह्याच्यातला कुठलाही आपण घेतला एखादा लार्ज एन्थॅल्पी घेतली OH बॉन्डची 499 आहे, त्याच्या दुप्पट केलेली जी एन्थॅल्पीची व्हॅल्यू इथं येत नाही. तर इथं जी बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू आहे ही बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू आपल्याला काय करावी लागते, ॲव्हरेज काढावी लागते. म्हणजे इथं आपण काय करणार आहे, 927 डिवायडेड बाय 2 करणार आहे आणि येणारी जी व्हॅल्यू आहे ती येणारी व्हॅल्यू किती येते, 463.5 किलो जूल येते. आणि ही जी एनर्जीची व्हॅल्यू आहे ही एनर्जीची व्हॅल्यू आपण बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ द OH बॉन्ड म्हणून घेत असतो. ही आपण काय करत असतो, बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू आपण घेत असतो. आणि मग आपण इथं याच्यावरून सांगू शकतो की बाबा तुमचे असणारे जे इलेमेंट्स आहेत ते इलेमेंट्स काय असतील, तर डायॲटॉमिक मोलेक्युल्स असतील. तर ह्या डायॲटॉमिक मोलेक्युलमध्ये आपण बघतो की इथं जे एन्थॅल्पी ऑफ द डिसोसिएशन आहे ती एन्थॅल्पी ऑफ डिसोसिएशन ही कशा एवढी येते, बॉन्ड एन्थॅल्पी एवढी येते. परंतु पॉलीॲटॉमिक मोलेक्युलमध्ये जी आपण एन्थॅल्पी बघतो ही एन्थॅल्पी काय येत नाही, तर डिसोसिएशन जे होतं त्याच्या डिवायडेड बाय 2 आपण करून किंवा दुप्पट किंवा त्याच्यातले असणारे जेवढे बॉन्ड आहेत त्यांना मल्टिप्लायड करून अशी आपल्याला ती व्हॅल्यू मिळत नसते. तर इथं जी मिळणारी व्हॅल्यू आहे पॉलीॲटॉमिक मोलेक्युलमध्ये आपण बॉन्ड एन्थॅल्पीची व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असतो. आणि ॲव्हरेज व्हॅल्यू घेतल्यामुळं ती जी व्हॅल्यू असते ती कशी असते, ॲक्युरेट व्हॅल्यू नसून ती ॲप्रोक्झिमेट व्हॅल्यू असते. आणि पॉलीॲटॉमिक मोलेक्युलमध्ये आपण अशा पद्धतीनं ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू घेत असतो. आपण दुसरं एक एक्झाम्पल बघू शकतो, दॅट इज द मिथेन मोलेक्युल. आणि मग मिथेनमध्ये तुम्हाला माहित आहे की मिथेनमध्ये काय असतात, 4CH बॉन्ड असतात आणि हे असणारे 4CH बॉन्ड हे कसे असतात, आयडेंटिकल असतात. परंतु हे 4 बॉन्ड ब्रेक होण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी ही वेगळी लागते.
पहिला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी 427 किलो जूल एनर्जी लागते. दुसरा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी 439 किलो जूल एनर्जी लागते. तिसरा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी 452 किलो जूल एनर्जी लागते. आणि चौथा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी 347 किलो जूल एनर्जी लागते. म्हणजे हे 4 बॉन्ड ब्रेक होण्यासाठी टोटल जी व्हॅल्यू लागते एनर्जीची ती आहे 1665 किलो जूल. म्हणजे एक मोल तुम्ही काय घेतला, मिथेन घेतला, त्याचं डिसोसिएशन होण्यासाठी 1665 किलो जूल एवढी एनर्जी लागते. आणि आपण बघितलं की प्रत्येक बॉन्ड ब्रेक होण्यासाठी लागणारी एनर्जीची क्वांटिटी काय लागते, वेगळी लागते. आणि त्यामुळं इथं CH बॉन्डची जी बॉन्ड एन्थाल्पी काढली जाते ती काय काढली जाते, ॲव्हरेज काढली जाते. आणि आपण 1665 डिवायडेड बाय 4 केलं तर येणारी व्हॅल्यू किती येते, 416 किलो जूल येते. आणि मग इथं आपण CH बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी ही ॲव्हरेज व्हॅल्यूवरून घेत असतो आणि ती किती असते, 416 किलो जूल पर मोल असते. आता पुढे जाऊन आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे, रिॲक्शन अँड बॉन्ड एन्थाल्पीज. आता आपण बघितलं की इन केमिकल रिॲक्शन बॉन्ड्स आर ब्रेकन अँड फॉर्म. रिॲक्टर मधले बॉन्ड ब्रेक होतात, प्रोडक्ट मध्ये काय होतात, बॉन्ड तयार होत असतात. The enthalpy of the reaction involving the substances having covalent bond are calculated by the knowing the bond enthalpies of reactant and those of the product. म्हणजे जेव्हा आपल्याला काय करायचंय, बॉन्ड एन्थाल्पी केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी काढायची बॉन्ड एन्थाल्पी वरून. तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटमधले बॉन्ड काय होतात, ब्रेक होतात. आणि प्रोडक्टमध्ये बॉन्ड काय होत असतात, तयार होत असतात. आणि मी तुम्हाला सांगितले की जेव्हा काय केलं जातं, बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचं आहे तेव्हा एनर्जीची आपल्याला आवश्यकता असते. आणि जेव्हा बॉन्ड काय होतो, फॉर्म होतो, तेव्हा एनर्जी काय केली जाते, रिलीज केली जाते. आणि मग हा जो क्रायटेरिया आहे, हा क्रायटेरिया वापरून तुम्ही काय करू शकता, केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी ह्या बॉन्ड एन्थाल्पीवरून काढू शकता. म्हणजे आपण म्हणू शकतो एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू एनर्जी रिलीज्ड इन द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट्स बॉन्ड प्लस एनर्जी नीडेड टू ब्रेकिंग ऑफ द रिॲक्टंट बॉन्ड्स. म्हणजे रिॲक्टंटमध्ये जे बॉन्ड्स आहेत त्यालाच लागणारी एनर्जी बॉन्ड ब्रेक होण्यासाठी आणि प्रोडक्टमध्ये बॉन्ड तयार होत असताना जी एनर्जी रिलीज केली जाते, या दोन्हीची जेव्हा तुम्ही बेरीज करताय त्या बेरीजच म्हणजे काय असते, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. त्या रिॲक्शनची काय असते, एन्थाल्पी असते. आणि मग ह्याचा वापर करून तुम्ही म्हणू शकता that is the enthalpy of reaction is equal to energy necessary to break the reactant bonds minus energy necessary to break the product bonds. आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, तर केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी चेंज ऑफ ए रिॲक्शन ते लिहू शकता. दॅट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ the standard enthalpy change of reactants minus sum of the standard enthalpy change of the products. आता इथं रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स लिहिलं आहे, याचा अर्थ म्हणजे दिलंय तुमच्या पुस्तकात, परंतु ॲक्च्युली इथं काय द्यायला पाहिजे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट बॉन्ड्स. रिॲक्टंटच्या ऐवजी शब्द काय पाहिजे, रिॲक्टंट बॉन्ड्स असायला पाहिजे, मायनस काय पाहिजे, सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट बॉन्ड्स. आता इथं बघा, प्रत्येक आता पाठीमागच्या आपण एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन काढत असताना सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मधून मायनस करतो एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट, परंतु बॉन्ड एन्थाल्पीच्या बाबतीत
इथं फक्त एक्सेप्शन आहे. इथं काय आहे, एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द रिॲक्टंट बॉन्ड्स पाहिजे मायनस सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द प्रोडक्ट बॉन्ड्स पाहिजे. कारण आपल्याला माहित आहे प्रोडक्टमध्ये काय होतं, जेव्हा बॉन्ड तयार होतात तेव्हा एनर्जी रिलीज केली जाते आणि रिॲक्टंटमध्ये जेव्हा बॉन्ड काय होतात, ब्रेक केले जातात तेव्हा एनर्जीची आवश्यकता आहे आणि त्यामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळत असतं. द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिॲक्शन इज इक्वल टू सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मायनस सम ऑफ द स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट. आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, एक रिॲक्शन आपण कन्सिडर करणार आहे आणि मग त्या रिॲक्शनची एन्थाल्पी आपल्याला काढायची आहे. आणि मग त्या रिॲक्शन आपण बघतोय H2 गॅसियस फॉर्ममध्ये, हायड्रोजन आपण गॅसियस फॉर्ममध्ये घेतलंय, प्लस आयोडीन गॅसियस फॉर्ममध्ये, आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, हायड्रोजन आयोडाईड गॅसियस फॉर्ममध्ये तयार होणार आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, ह्या रिॲक्शनची एन्थाल्पी काढायचे, रिॲक्शन एन्थाल्पी काढायचे बॉन्ड एन्थाल्पीवरून. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज गिवन बाय, that is enthalpy of reaction is equal to bracket मध्ये लिहिले the enthalpy, काय लिहिले, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ HH, that is the पहिला जो आपला रिॲक्टंट आहे हायड्रोजन मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये असणारा बॉन्ड कुठला असणार आहे, हायड्रोजन हायड्रोजन, त्याची बॉन्ड एन्थाल्पी, प्लस दुसरा रिॲक्टंट आपला आयोडीन आहे, काय आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ आय म्हणजे आयोडीन आयोडीन बॉन्ड हे येणार आहे, मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण घेतलोय. आता इथं 2 मोल्स तयार झालेले आहेत हायड्रोजन आयोडाईडचे, म्हणजे 2 आपण इथं काय करतोय, मल्टिप्लाय करतोय आणि काय येणार आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ हायड्रोजन आयोडाईड बॉन्ड. अशा पद्धतीनं कुठल्याही केमिकल रिॲक्शनची एन्थाल्पी तुम्हाला बॉन्ड एन्थाल्पीवरून काढता येते. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, सम ऑफ द बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट मधून सम ऑफ द बॉन्ड एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट मायनस करावे लागतात. तेव्हा तुम्ही कुठल्याही केमिकल रिॲक्शनची काय काढू शकता, एन्थाल्पी काढू शकता किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी काढू शकता. इथं आपण थांबतोय.